तो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर 25 जून पासून म्हणजे 25 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये 15 जून पासून ते जवळपास 23-24 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊस मध्ये भाग बदलत पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, अकोल्याकडे तसंच पडणार आहे, अमरावतीकडे तसंच पडणार आहे, वाशिमकडे पडणार आहे, हिंगोलीकडे, नांदेडकडे, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे. नगरकडे देखील भाग पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण असा सर्वदूर ते एखाद्या पाऊस. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे 15 जून पासून ते 22 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस, जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक. मध्ये ह्या 16 ते 22 मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे. म्हणजे काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, कुठं मुसळधार पडेल, वाऱ्यासहित अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. सर्वदूर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या. राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती असं सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जूनमध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला, यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या. दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी 27-28 जूनला सुरू होईल. म्हणजे हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या, दरवर्षी 27-28 जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार. त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या. जुलैमध्ये 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 ह्या 5 दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो.